बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईतल्या घाटकोपरमधून। काल दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला। घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग्स कोसळलं। या अपघातात मृतांचा आकडा हा आता 14 वर गेलाय। घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात 13 तर सायन रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला अशी माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली। 43 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत, यातील एकाची प्रकृती गंभीर आहे। दरम्यान 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आले। आतापर्यंत 74 जणांना वाचवण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं। अधिकचे अपडेट जाणून घ्यात घटनास्थळावरून हितेश पांचाळ आपल्या सोबत आहे। हितेश, सध्याची घटनास्थळावरची काय नेमकी परिस्थिती आहे? अद्यापही बचाव कार्य सुरू असल्याचं समजतंय का? अपडेट मिळतायत? नक्कीच दीपक, मी आहे सध्या घाटकोपर या ठिकाणी। या घटनास्थळी तुम्ही जर पाहिलं की 14 जण मृत्यू पावले आहे आणि 74 जणांना पुन्हा 14 तासांपासून 74 जणांना रेस्क्यू करण्यात आलं। अजूनही NDRFची टीम असेल, स्थानिक पोलीस, मुंबई पोलीस तसेच CISFचे जवान देखील या घटनास्थळी काल रात्रीपासूनच आहेत। पूर्ण हा बचाव कार्य अजून देखील सुरू आहे। आतमधले अंदाजे खूप 4 चाकी वाहन, दुचाकी वाहन मध्ये काही अजून देखील लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि या ठिकाणी अजून हा संपूर्ण एक दिवस लागणार आहे हा पूर्ण बचाव करण्यासाठी। दीपक, अजून देखील आता जी आपल्याकडे हितेश माहिती आली त्यानुसार की मृतांचा आकडा देखील वाढल्याचा समजत आहे। याबद्दलचे काय नेमके अपडेट मिळतात आणि अद्यापही किती जण जखमी आहेत, त्यांच्या प्रकृतीबद्दल काही कळू शकले का? अद्याप काल रात्री 8 मृत्यू पावले होते। त्यानंतर आता 14 जणांचं आपल्याला माहिती भेटली। हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते त्यामधून 31 लोकांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। बाकीची लोकांची प्रकृती आता स्थिर असल्याचं म्हटलं जातंय। हितेश, हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे हे आणखीन किती वेळ सुरू राहणार आहे याबद्दल काही कळू शकलेलं आहे का? याबद्दल अग्निशमन दल असेल, महापालिका असेल किंवा बाकीचे देखील जे काही प्रशासन आहे त्याच्याकडून काही माहिती कळू शकली आहे का? नक्कीच हा रेस्क्यू ऑपरेशन कमीत कमी 3 ते 4 तास अजून चालेल। त्यानंतर या मोठ्या 4 जे मशिनी आहेत त्या क्रेन मशिनीद्वारे या जे होर्डिंगला उचललं जाईल त्यामधून आणखी कोण जण असेल त्यांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न NDRF तथा स्थानिक पोलीस आणि फायर ब्रिगेड कडून करण्यात येईल। हितेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान घाटकोपरमध्ये ज्या होर्डिंग्सनं इतक्या लोकांचा